दंडवत प्रणाम, दंडवत प्रणाम, दंडवत प्रणाम। वंशी विभूषित करा नवनीरदाभा पीतांबरादरुणबिंब फलाधरोष्टा पूर्णेन्दु सुंदर मुखा गरविंद नेत्रात् कृष्णात् परं किमपि तत्त्व अहं न जाने, कृष्णात् परं किमपि तत्त्व अहं न जाने। श्री गोपाल कृष्ण महाराज की जय। स्मरण आणि धर्मवार्ता प्रसंगी सर्वत्र अवस्थान मुनिरायाचे या उक्तीचा आठव करीत सर्वप्रथम पंचकृष्णांना शतशः नमन करते। श्री ब्रह्मविद्या ज्ञानचिंतन समितीद्वारा आयोजित ब्रह्मविद्या ज्ञानामृत व्याख्यानमाला या व्याख्यानमालेच्या आजच्या 8व्या सत्रात अध्यक्षस्थानी विराजमान असलेले ज्ञानसूर्य आदरणीय श्रद्धेय प्रातस्मरणीय दैवाद्य सुखश्री अधिष्ठित मम गुरुवर्य श्री गुरुजी यांना शतशः नमन करते। द्वैमार्ग माऊली कैवल्यवासी तपोनिधी माई व तपोनिधी आई यांच्या पवित्र स्मृतीला अभिवादन करते। मातृहृदयी असणाऱ्या तपस्वी आत्या आणि या सभेमध्ये उपस्थित ज्येष्ठ गुरुबंधू गुरुभगिनी साधकवृंद साध्वी आणि ईश्वरीचा अच्युतगोत्रीय परिवार यांना दंडवत प्रणाम करून मी माझ्या वाक्पुष्पार्चन सेवेला प्रारंभ करते। भारतीय हिंदू संस्कृती ही भक्तिप्रधान संस्कृती आहे। या भक्तिप्रधान संस्कृतीमध्ये अनेक पंथ संप्रदाय होऊन गेले। या भक्ती संप्रदायांचे पुरस्कर्ते अनेक संतही होऊन गेले। या भक्ती संप्रदायामध्ये महानुभाव पंथ हा 12व्या शतकात उदयास आलेला एक प्रमुख संप्रदाय होता। जातीभेद, कर्मकांड, मूर्तीपूजा आणि अंधश्रद्धा यांनी ग्रसलेल्या समाजास सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी निरोपलेली ब्रह्मविद्या आणि त्यांचे अद्वितीय तत्वज्ञान हा एक अभ्यासाचा, अनुभवाचा आणि अंतिम ध्येय साध्य करण्याचा दुवा बनला आहे। सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या सन्निधानात अनेक भक्त मंडळी आली। यापैकी आचार्यश्री हे पंथाचे मुकुटमणी ठरले। आचार्यांच्या खांद्यावर पंथ धुरित्वाचे कार्य सोपवून सर्वज्ञांनी जेव्हा उत्तराखंड गमन केले तेव्हा हाच सूत्ररूपी ठेवा अनेकांच्या तप्त अंतःकरणाला निभविणारा संजीवनी ठरला। आचार्यश्रींच्या संविधानात 500-700 गुरुकुळात अनेक भक्त मंडळी ही ब्राह्मण समाजातील सुसंस्कृत, सुज्ञ, जाणते आणि शास्त्राचे गाढे अभ्यासकही होते। यामध्ये पंडित केशराजभास, विरहे लक्ष्मींदर भट्ट, आचार्य बायदेवदास असे अनेक होते। या साहित्यिकांच्या मांदियाळीतीलच आचार्य श्री बायदेवदास हे एक होते। गोदाकाठी वसलेल्या बळेग्रामी यांचा जन्म आमच्या स्वामींचे भिंगार येथे वास्तव्य असताना त्यांना स्वामींचे सन्निधान लाभले। भाईदेवाची बोरे ही लीळा प्रत्येकाच्या अंतःकरणाचा ठाव घेते। आचार्यश्रींच्या सन्निधानात त्यांच्या जीवनाला ऊर्ध्वगती प्राप्त झाली आणि शके 1209 मध्ये वृद्धपूर या प्रांती त्यांचे अनुसरण झाले। ते अतिशय बुद्धिचाणाक्ष, वैराग्यशील आणि श्रद्धावंत होते। याच श्री बायदेवदासांनी गद्य पूजावसर आणि रामाचे 10 टाय या 2 महत्त्वपूर्ण असणाऱ्या तेजपुंज साहित्याची निर्मिती केली। नामस्मरणाने जी साध्यपर योग्यता प्राप्त होते त्याचे महत्त्व त्यांनी पटवून दिले। साधकाची स्मरणावरील श्रद्धा दृढ होऊन स्मरणाचे बीज साधकाच्या अंतःकरणात अंकुरित होण्यासाठी सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी खडकुली असताना भट्टोबासांना निरूपण केलेल्या नामाचे 10 ठाय या प्रकरणावर बायदेवदासांनी साधकाला समजेल आणि कृतीशील आचरणासाठी सोयीस्कर ठरेल अशा भाषेत तिचा विस्तार केला आहे। नित्यविधी, निमित्तविधी अथवा इतर कोणत्याही विधीचे आचरण करताना नामस्मरण हा विधी घडू शकतो, म्हणून त्यात अंतराय पडता कामा नये। श्री गुरुजी नेहमी सांगतात, माझारी तुटवणे द्यावं जेणेकरून आपली ईश्वराशी सोयरीक जवळीक आणल्या जाते, म्हणून स्मरणविधी हा महत्त्वपूर्ण होय। नामाचे 10 टाय प्रकरणाची मांडणी आचार्य श्री केशवासभासांनी सर्वात शेवटी मूर्तीज्ञानानंतर केलेली दिसून येते। सर्वप्रथम पंचकृष्ण आणि पंचनाम आणि शेवटी नामाचे 10 टाय यामागे कारणही तितकंच महत्त्वाचं होतं। परमेश्वराचे नाम हे प्रारंभी आणि अंतीही लक्षात राहायला हवं। दिवसाची सुरुवात ही पहाटेच्या सारस्वत मुहूर्तावर नामाने आणि रात्रीचा अंतही परमेश्वराचा नाम हृदयात आठव करता आला पाहिजे। असे जर जमले तर या 2 क्षणांमधील काळ हा संपूर्ण ईश्वराच्या लेखी लागतो असे आमचे भाष्यकार म्हणतात। परमेश्वर कृपाळू मयाळू आहे आणि या गुणांचा अंगीकार केला असल्यामुळेच ते अधिकारी जीवाला शोधून ज्ञानप्रेमाचं दातृत्व करतात आणि त्यानुसार आचरण करत असताना
इष्टकारकाचा संयोग, अनिष्टजनकाचा वियोग आणि प्रयत्नी साह्य हे ओळखणी माहेश्वर प्रवृत्तीने करीत असते. परंतु हे तेव्हाच जेव्हा हा मनुष्य अंतर्बाह्य अन्नसामुग्रीचा त्याग करतो. परमेश्वर तर मागील सृष्टी आणलेली खंत देखील मायपणाने कृपागुणे पोटी सामावून साह्य वर्तवितात. गरज आहे ती फक्त त्याग करण्याची, आत्मसमर्पणाची, सरेंडर करण्याची. इंग्रजीमध्ये एक कोट येतो, सरेंडर इज नॉट द लॉस ऑफ कंट्रोल, इट इज द अंडरस्टँडिंग दॅट यू नेव्हर हॅड कंट्रोल. म्हणजे शरणागती अथवा समर्पण हे नियंत्रण गमावणं नसून हे समजणं आहे की नियंत्रण हे आपल्याकडे कधी नव्हतंच. उलट पक्षी हा मनुष्य अविद्या, मतित्रय, मोह, ममता आणि निरर्थक आलंबनांच्या बंधनात अडकलेला आहे. नामस्मरणाने तो भौतिक जगाच्या मोहांपासून, वेळेच्या बंधनापासून आणि अहंकाराच्या भ्रमापासून मुक्त होऊन आंतरिक स्वातंत्र्य मिळवतो. प्रत्यक्ष परमेश्वर निराभिमान आहे, परंतु ज्ञान या भक्ताकारणे स्वाभिमानियाचे स्वाभिमान होतात. त्यासाठी सर्वप्रथम आपण राखीजो जी श्री चक्रधरा असे अंतःकरणात आठवून आपल्यावर आलेल्या संकटाबद्दल इकडे तिकडे आई, वडील, मित्र, मैत्रीण, भाऊ बहीण यांच्याकडे न जाता सर्वप्रथम परमेश्वराचा धावा केला पाहिजे, ज्याप्रमाणे संविधानी नरभट्ट भंडारेकर यांनी केला. विंगुळी दोष झाली असता ते स्वामींना स्तुतीस्तवन गुणानुमोदन करण्याची अनुमती मागतात. जसे जसे स्तुती करू लागले तसतशा दुःख वेदना कमी झाले आणि साह्य वर्तले. ज्ञानप्रबोध या ग्रंथामध्ये पंडित विश्वनाथ बाळापूरकर म्हणतात, जे देखणे स्वरूपीचे ते दृष्टी आपण होय साचे, मग साह्य निरायपतीताचे झळ कोणी करी. म्हणजेच तो कृपाळू परमेश्वर आपल्याकडे कृपादृष्टीने पाहतो आणि नरकात पडलेल्या जीवांच्या ठिकाणी व्याप्त होऊन त्यांना साह्य करतो, ज्याप्रमाणे श्री प्रभू बाबांनी केलेले दिसते. केशव नायकांच्या घराजवळून वाहत असणारं सांडपाणी जंतूने भरलेलं असायचं. त्याच्या कडेने येण्या जाण्याची वाट होती. कधी कधी ते जंतू रेंगाळत वाटेवरती यायचे. त्यातील एखाद्यावर श्री प्रभू श्रीचरण ठेवून लीळा करीत, तर एखादीकडे कृपादृष्टीने पाहून होय मेरी ब्रह्मा असे म्हणून तिला सत्यलोकीच्या ब्रह्मस्वरूपी पावन करीत. तर आपण साह्य या शब्दाची व्याख्या जाणून घेऊया. साह्य हा शब्द सह या धातूपासून उत्पन्न होतो. साह्य म्हणजे आधार, साह्य म्हणजे मदत, साह्य म्हणजे साथ, साह्य म्हणजे मार्गदर्शन, साह्य म्हणजे शक्ती, साह्य म्हणजे संरक्षण. साह्य हे अनेक प्रकारे वर्तते. कोणाला शास्त्राविषयी, कोणाला अनुसरणाविषयी, कोणाला परिच्छेदाविषयी, कोणाला पंचमहद्भूत उपद्रवाविषयी, कोणाला चर्येविषयी असे अनेक प्रकार आपल्याला दिसून येतात. परंतु आमच्या भाषाकार साह्य हे प्रामुख्याने 3 प्रकारे वर्तते असं सांगतात. एकाला अल्प प्रयत्न बहुत साह्य, एकाला बहुत प्रयत्न अल्प साह्य, तर एकाला जेतुका प्रयत्न तेतुके साह्य. तर हे भेद आपल्याला का पाहायला मिळतात? तर त्या मनुष्याच्या पूर्वसंस्कारानुसार, पूर्व अधिकारानुसार, तो आचरत असलेल्या चर्येच्या दोषानुसार आणि प्रयत्नानुसार. साधारणतः सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी आपल्या परावाणीतून मिळवलेल्या वचनावरून आपल्याला साह्याची प्रचिती अनुभवायला येते. यातील पहिले महत्वाचं सूत्र म्हणजे आचार सूत्र क्रमांक 102, पुरुष प्रयत्नी दैवाचे साह्य. याचा साधा सोपा अर्थ असाच होतो, परमेश्वरी साधकाने केलेल्या विधी आचरणाच्या निषेध टाळण्याच्या प्रयत्नात परमेश्वराचं साह्य असतं. याचं उदाहरण आपल्याला याच्या दिवसात पाहायला मिळतं. उत्तरार्ध लीळा क्रमांक 77, गंगोत्तरणी साधा नामोच्चारणे. लीळेची पूर्वपटिका आपण जाणताच. काऊळगाव आणि जोगेश्वरीमध्ये येणारी गोदावरी नदी दर्शनाच्या उत्कंठतेने पार करत असताना साधायचा मासा हे डोहाच्या दिशेने उतार चुकल्यामुळे बुडू लागतात आणि त्यावेळी सर्वज्ञांचा धावा करतात. राखी जो जी श्री चक्रधरा गोसावी यशोदासी बुडत असे. असे आक्रांताने म्हणता क्षणीच एखाद्याने अलगद उचलून काठावर आणून ठेवावे, तशा त्या नदी काठावर येऊन पोहोचले. चिंतनजनक आदर्श बाबाजी आपल्या अभंगामध्ये म्हणतात, नामाची सावली नामी याच झाला, अभिमान त्याला स्वनामाचा. म्हणजेच परमेश्वराने नामाचा अभिमान घेतला असल्यामुळे नाम उच्चारताच एखाद्या माते समान तत्पर सहाय्यभूत होऊन त्या संकटातून मुक्त करतात. साह्याच्या संदर्भातलं दुसरं महत्वाचं सूत्र म्हणजे आचार्य माणिकास्त्र सूत्र क्रमांक 117, पुरुष जेतुल जेतुला प्रयत्न करी तेतुल तेतुल दैव साह्य करी. म्हणजेच ईश्वरीच्या साधनमंता आणि प्रयत्नपूर्वक क्रियेचे प्रवर्तन असतात, त्या प्रयत्नानुरूप त्याला साह्य वर्तते. इथे प्रयत्न म्हणजे आद मध्य अवसान विचारून केले असे भाष्यकार म्हणतात. आणि इथे महत्वाचं आहे निष्ठा, श्रद्धा आणि परमेश्वरावरती अतूट विश्वास. श्रीमद भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्ण भगवंत 8व्या अध्यायात अर्जुनाला संबोधून म्हणतात, अनन्या चेता सततम योमाम स्मरते नित्यश तस्याहम सुलभ पार्थ नित्य युक्तस्य योगिन.
म्हणजे कोणत्याही उपासनेकडे मन जाऊ न देता जेव्हा केवळ ईश्वराकडे लावले जाते त्यांचेच रात्रंदिवस आयुष्यभर ध्यान स्मरण केले जाते असे करणाऱ्या योग्याला ते सहज आणि सुलभ प्राप्य आहे. यातील आणखी एक प्रमाण म्हणजे स्मृतीस्थळातील उमरी गौराईचा यांचा प्रसंग. नित्यविधी आचरत असताना अटनादिक्रमे जात असताना एका गावी जात असताना त्यांच्या पायामध्ये काटा मोडतो आणि त्यांना तेथेच थांबावे लागते. पुढील गावी जाणे शक्य होत नाही. त्या पुढील गावी चोरांची झाड आलेली असते. त्यांना रात्री तेथेच एकटे राहावे लागू नये म्हणून अनुकूळ देवता आपल्या माणसाला प्रेरणा देऊन सुखरूपपणे त्यांना घोड्यावर बसवून मागील गावी म्हणून पोहोचवते. हे आहे ईश्वराचं साह्य. साह्या संदर्भातलं तिसरं महत्वाचं सूत्र म्हणजे पुरुष आपले करणीय करुणी असावे, मग दैव करावे ते दैवाची करील. म्हणजेच आचरणकर्त्या पुरुषाने साह्याची वाट न पाहता हा माझा विधी आहे असे म्हणून निर्हेतुकपणे आपले कर्तव्य कटाक्षाने पाळावे. असे केले असता ईश्वराचे साह्यही वर्ततेच. याचे उदाहरण म्हणजे स्मृतीस्थळातील आणखी एक प्रसंग. कटककार देमाईसा यांना भेटी विधाने केशोबाचा वंकी इष्टी योजना. अटनादिक्रमी जात असता केशोबास कटककार देमाईसांच्या भेटीसाठी येतात. भेटी विधान झाल्यानंतर देमाईसा त्यांना अभ्यागत म्हणून निमंत्रण देतात, परंतु त्यांच्या घरीही त्या वंकीला देखील निमंत्रण देतात. आता वंकी हा देमाईसांचा गुरु. दोघांना नागोबापासून शास्त्रश्रवण झालेले असते, परंतु अनेक व्यसनांनी युक्त असणारे वंकी त्यांना गुरुकुळ दंडवत करत असते. तरीही देमाईसा त्यांना इष्टी योजनाच्या हेतूने त्यांचे भले भावे हेतूने निमंत्रण देते आणि भोजनावसरी त्यांना वासनाच्या गोठ्यामध्ये जेव वाढते. परंतु घास घेता क्षणी श्री चक्रधर हे उद्गार त्यांच्या मुखातून बाहेर पडतात. त्या ऐकता क्षणीच केशोबास विचारतात, गोसावी यांचे नाव इथं कोणी विचारेल? निर्भय द्याल तर सांगेल असे म्हणत देमाईसा वंकींना देखील बोलावले असल्याचे म्हणते. यावरती भटोबासांचं प्रमाण सांगतात. सृष्टीमध्ये ईश्वर दुर्लभ की ईश्वरा ते आठविता तो दुर्लभ. ते केशोबासांनाही पटते. ते वंकीला आत बोलावून घेतात. वकील पश्चातापाने अनुतप्त होऊन अंगाला शेडमाती लावून केशोबासांची माफी मागतात. केशोबास त्यांना योग्य ते मार्गदर्शन करतात. पुढीलाची रेख मागीलाचा अनुताप करण्यास सांगतात आणि त्यानुसार करून वंकी हे आपल्याला ईश्वर मागे अनुसरले असल्याचं पाहायला मिळतं. साह्याच्या संदर्भातला आणखी एक महत्वाचं सूत्र म्हणजे तू उभा ठाकलासी चिपुरे सिद्धी ते इथूनच निघेल. म्हणजेच परमेश्वरीय साधकाने प्रयत्नपूर्वक गुणवृद्धीसाठी दोषनिवृत्तीसाठी क्रियेसी प्रवर्तने पुरेसे आहे तसे केले असता परमेश्वर स्वतः सहाय्य करतात. मग तो नित्यविधी असो अथवा अशक्त शुश्रूषेसारखा बलवंत नित्यविधी, द्रव्य साध्य असू द्या किंवा दास्य साध्य, त्या तो विधी सिद्धीस नेण्यास परमेश्वर सहाय्य करतात. येथे गरजेचं आहे अवंचकत्वे मनोधर्मी सेवादास्य करणं आणि विधीने अलंकृत असणं. याचं उदाहरण आपल्याला या चरित्रात पाहायला मिळतं. आचार्यश्रींनी भक्तजनाच्या मदतीने सांडव बांधला खरा, परंतु शेवटी शिळा लोटली जात नव्हती. येथे आपल्याला साह्याच्या सामर्थ्याची ओळख पडते. जी शिळा 10 जणांनी मिळून लोटली जात नव्हती ती एकटा राणाईसांनी कासोटा बांधून लोटली आणि ती जिथे हवी तिथे जाऊन बसली. नामस्मरणाच्या कार्याला अनुरूप अयाचक रसेचा दृष्टांतही महत्वपूर्ण होय. एक मनुष्य जो काहीच करत नाही आणि दुसरा मनुष्य आयता त्याच्या तोंडामध्ये घास घालतो, त्याने चावावा आणि गिळावा एवढेच. त्या घासाचे धातूमध्ये रूपांतर करणारी यंत्रणाही वेगळीच असते. त्याप्रमाणे आचार्य पुरुषाचा प्रयत्नगुण हा महत्वपूर्ण कार्य करतो. मूर्तिप्रकाश या ग्रंथामध्ये पंडित केशराजदास म्हणतात, तुवा विरामाचे विरामे पोटापासून अंगवावे मग साह्य वर्तीले बरवे मज कडून. म्हणजे ज्ञान भक्ती वैराग्य साधना हे तू साधक प्रयत्नशील झाला असता पाठीच्या वासाचे निर्णय परमेश्वर सहाय्य करतात. तर सहाय्य कोण आणि कसा करते यावर आमच्या भाषाकार म्हणतात, शास्त्र का अपूर्व विधी तेथ परमेश्वर, वस्त्र का पदार्थ तेथ देवता आणि प्रसाद वस्त्र का पदार्थ तेथ देवता आणि प्रसाद का उचित पुरुष तेथ माया सहाय्य करते. सर्वज्ञांनी नाथोबांचे मनोरथ सातारापासून पूर्णत्वास नेले. भंडारेकरांची ईश्वराचन करण्याची इच्छा अळसपूरची राणी धानेसा करवी पूर्ण केली. महादेसांना स्वामींच्या ठिकाणी वस्त्र समर्पण करण्याची इच्छा होती. आपण सकाळच्या या स्मरणामध्ये तिला श्रवण केलीच. एका आसूचे वस्त्र महादेसांना जवळजवळ 16 जणांना मिळाले. आपलं महादेसांच्या भेटीमुळे अनुसरण घडली. ही सर्व साह्याची सुधारणा आहेत. परमेश्वराला फक्त एवढंच सांगायचं आहे, करता काय तू फक्त समर्पणाच्या भावनेने शरण ये, त्या पुढील सहाय्य ते मी करेन. म्हणून आपल्या हृदयातील समर्पणाची भावना ही साधनेच्या माध्यमातून बाहेर पडली पाहिजे.
हे समर्पण जर साधकाकडे असेल तर ईश्वराला दुसरे काही नको आहे, कारण देव हा भावाचा, श्रद्धेचा आणि अनन्य एकनिष्ठतेचा भुकेला आहे. म्हणून आपण कमीत कमी योग्य ते अर्थी तरी स्मरण करावं. ते नाही तरी हे नामाचे 10 आहे जे स्वामींच्या नामाचे विशेष प्रकारे महात्म्य सांगतात, त्यांचा अनुभव घेण्याकरता तरी स्मरण करावं, जेणेकरून तोंडेकरिता भितरास येईल आणि अंतःकरणी स्थिरावेल आणि ती प्रतिकारता वाढत प्रत्यक्ष ईश्वरापर्यंत जाऊन पोहोचेल. स्मरण हा जसा सामर्थ्यजनक विधी आहे तसाच योग्यताजनकही विधी आहे. तो साधकाच्या ठिकाणी असलेली अनधिकार, अदक्षता आणि अयोग्यता नसून विधिरूप योग्यता, दक्षता, अधिकार जोडतो. शरण आल्यास सहाय्य होईल असे परमेश्वराचे वेदवाक्य आहे. म्हणून आपणही अनाथ होऊन आपला देह परमेश्वराच्या श्रीचरणी समर्पण करूया, जेणेकरून या मनुष्य देहाची कितीतरी सफलता होईल आणि आपण ईश्वरीच्या परमानंदाला पात्र होऊ शकू. या ते आठवा ते वेळी हे तुम्हापासीच असे. या उक्तीचा आठव करीत आपणही विवेके स्मरणे आठवूया त्या दयाळू परमेश्वराला, त्या दयाळू परमेश्वराला. एवढे करून मी माझी झालेली सेवा अदृष्टाला अनुलक्ष करून गुरूंच्या चरणी समर्पित करते. धन्यवाद ताई. परमेश्वराच्या नामाने सहाय्य कसे होते हे आपण आपल्या वक्तव्यातून आम्हाला सांगितले, तरी मी पुन्हा एकदा आपले धन्यवाद व्यक्त करते.